बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे मुंबईत अतिक्रमण वाढतंय. मुंबईला अतिक्रमणाचा विळखा पडत चाललाय असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी सिद्दीकींना दिलेलं आहे. माझ्या कार्यकाळामध्ये कुणाचीही घरं तुटू दिलेली नाहीत. आज गरीबनगरची परिस्थिती पाहून खूप दुःख होतंय असं वक्तव्य आमदार जिशान सिद्दीकी यांनी केलेलं होतं. सरकार जिसकी भी हो, 2019 से लेकर 2024 तक मेरे कार्यकाल में ना कोई हिंदू, ना कोई मुसलमान, ना कोई सिख, ना कोई ईसाई, ना कोई बौद्ध, कोई भी धर्म या वर्ग का इंसान हो, किसी का भी घर नहीं टूटा गया. मगर ब्यूटिफिकेशन के नाम पर अगर किसी से अपने घर की छत, उसकी घर की छत टूटी जाती है, तोड़ी जाती है, तो देख के कोई भी इंसान को दर्द तो जरूर होगा. आपका करंट एमएलए जो बांद्रा ईस्ट का, वांद्रे पूर्व का करंट एमएलए है शिवसेना उबट्टा का, वरुण सरदेसाई, उसने कहा कि अपने आप को वो बहुत पढ़ा लिखा कहता है, मगर फिर भी पढ़े लिखे गवार की तरह बात करता है. उसने कहा कि नहीं, ये चीज़ तो 2021 में गलती हुई. कुछ भी कहने से पहले आपको अभ्यास करना चाहिए एमएलए जी. ये जो सर्वे हुआ था 2017 में हुआ था, जब शिवसेना का आमदार था. अपने इनकॉम्पिटेंस को छुपाने के लिए किसी और पे ब्लेम ना डालिए. ड्रग्स माफिये, पाकिटमार, लुटारू आणि गँगवॉर ह्या अशा सगळ्या टोळ्या निर्माण होतात. आपण पाहत असाल, जे काही पकडले जातात ते अशा स्लम भागातून, काही ठिकाणून पकडले गेलेले आहेत. आणि हे अशा लोकांचा पाठिंबा देणं मला वाटतं गैर आहे. जो मुंबईचा आहे, स्थानिक आहे, अनेक वर्षापासून राहतोय, गेली 30-40 वर्ष राहतोय, आणि त्याचं जर घर पाडलं गेलं असेल, निश्चित त्याच्यासाठी आपण योग्य ते त्याला सपोर्ट केला पाहिजे. त्याच्यासाठी सरकारने सुद्धा त्याला कुठं शिफ्टिंग करता येईल का याच्याबद्दलचं सुद्धा काळजी घेतली पाहिजे. परंतु रोज येणारे लोंढे आणि त्याच्यामुळं होणारं अतिक्रमण हे मुंबईसारख्या शहराला परवडणारं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.